तयार व्हायला खूप वेळ लावतो. घरातून निघायला कुठेही जायचं असेल, मग आम्ही फिरायला जाणं असू देत किंवा मग तो शूटिंगला जाणं असू देत. पण आता 7ची शिफ्ट असेल तर तो 4 वाजता उठतो आणि 4 वाजता उठून त्याला जे काही करायचं ते सागर संगीत सगळं त्या स्पीडनी त्याला करायचं असतं. लक्ष लक्ष नक्षत्रांचं तारांगण उद्ध्वस्त करण्यासाठी काळाने आणि मातेचा भरला मरवट पुसण्यासाठी बाळाने पण काय निवडलाय हा मुहूर्त. श्रीमंत श्रीमंत तुम्ही पण काय निवडलाय तो हा मुहूर्त. बॉलिवूड मधल्या रील टू रिअल म्हणजे पडद्यावरून प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अवतरलेल्या ज्या जोड्या आहेत ते खूप पॉप्युलर आहेत. उदाहरणार्थ अमिताभ बच्चन, जया बच्चन, नीतू सिंग आणि ऋषी कपूर. पण इस मामले में मॉलिवूड म्हणजेच मराठी इंडस्ट्री देखील काही मागे नाही. सीमा देव, रमेश देव यांच्यासारख्या खूप छान छान जोड्या ह्या लोकांच्या कौतुकाचा विषय कायमच राहिलेल्या आहेत. अशीच एक जोडी आज आपल्या भेटीला येणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया ऐश्वर्या आणि अविनाश नारकर. गुप्तेरी ते गुप्तेच्या ह्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं आणि ऐश्वर्या तुमचं आणि अविनाश तुमचं देखील खूप खूप स्वागत. आज खरोखर आमचा कार्यक्रम हा ऐश्वर्य संपन्न झालेला आहे. नवीन वर्षात लोक म्हणतात की तुम्हाला सुख, समाधान, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो. आमच्या कार्यक्रमाला तेवढं लाभलेलं नव्हतं, ते आता आज लाभलं. बाकी तर चिडतीलच येऊन गेलेत का. नाही पण आणि नुसतं ऐश्वर्या नाही, अविनाशी ऐश्वर्या. अविनाशी ऐश्वर्या. लोक म्हणजे मराठी माणूस अभिषेक वरती देखील इतका जळत नसेल त्याच्या ऐश्वर्यामुळे, तितका तो अविनाश वरती जळतो की ह्या ऐश्वर्यामुळे. पण खरं दुःख त्यालाच माहिती असणार ना, ते लोकांना दिसत नाही. दुरून डोंगर साजले असतात. त्या दुखण्याकडे खुपण्याकडे आपण येणार आहोत. कार्यक्रमाचं नावच खूपतरी ते गुप्ते आहे. बायको कशी हवी तर ऐश्वर्या नारकर सारखी हवी. पण बरोबर फक्त अविनाश नारकरलाच ते जमलं. कसं काय? कसं काय म्हणजे एक नाटक 92-93 साली गंध निशिगंधाचा प्रभाकर लक्ष्मण मयेकरांचं, त्याच्या तालमींना पहिली ओळख झाली. तिचंही पहिलंच नाटक होतं, माझंही व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलंच नाटक होतं. आणि तालमींमध्ये म्हणजे एकाच व्यक्तीची त्या नाटकाची जी मध्यवर्ती भूमिका स्त्री पात्री जी होती तेवढीच फक्त येण्याचं बाकी होतं. बाकी पणशीकर काका, रेखाताई, रेखा कामत माझे आई वडील म्हणून, मी, शरद होता माझा मित्र म्हणून शरद पोंक्षे, अशी सगळी आमची टीम होती. फक्त हे एक पात्र इंट्रोड्यूस व्हायचं होतं, म्हणजे ते यायचं होतं फक्त तालमींमध्ये. आणि ज्या दिवशी आगमन झालं तिकडून त्या दिवशीच तिसरी बेल तिकडेच वाजली. पहिला पायांचा क्लोज. येस, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हातांचा क्लोज, मग सावरलेली लट. नाही, तो लांब शेपटा असा. आणि तिकडेच ठरलं म्हणजे पक्क की हा जो किल्ला आहे तो त्याच्यासाठी आता आपण झगडायचं, लढायचं जे काय आहे ते. पण तो सर करायला मला जवळजवळ 2.5 वर्ष लागली. हो. म्हणजे प्रयोग थांबत आले नंतर, त्यावेळेला आमचं बोलणं झालं. पण हा निशिगंध फुलला माझ्या आयुष्यात. मग तरी तुम्ही पल्लवीचं नाव रायगड करायचं सोडून पल्लवीचं नाव सॉरी रायगड किंवा दौलताबादचा किल्ला याचं नाव सोडून ऐश्वर्या असं नाव कसं काय सुचलं? ऐश्वर्या हे माझ्या नंदेनी ठेवलेलं नाव आहे. म्हणजे मला असं होतं की लग्न झाल्यानंतर नाव बदललं पाहिजे, त्याशिवाय लग्न झाल्याचा फील येत नाही. त्यामुळे म्हणजे हे जे असं म्हणतात ना की नाव तेच ठेवल्यावर आपलं अस्तित्व राहतं वगैरे, ह्याच्यावर माझा तेवढा विश्वास नाहीये. म्हणजे मला वाटतं की माणूस तोच असतो, नावात तसं काही नाहीये की, पण ते लग्न झाल्याचं फील येणं खूप छान छान फिलिंग असतं ते की नाव बदललं. आधी मी पल्लवी आठले होते, आता मी ऐश्वर्या नारकर आहे. मी तीच आहे किंवा माझी नाती तीच आहेत, पण ती एक आयडेंटिटी छान वाटते लग्नानंतरची. तुमच्या बाजूचं म्हणजे 2 कॅमेरा सेटअप मध्ये म्हणजे तुमच्या बाजूचा ओव्हर द शोल्डर आम्हाला सांगितलंच नाही की म्हणजे तुम्ही ते पाऊल ठेवलं. मी म्हटलं ना, नाही मी त्या बाबतीत जरा खूप प्रॅक्टिकल होते.
आई बाबांनी मला एक सांगितलं होतं, बघ तिकडे गेल्यावर जपून राहायचं, आम्ही काही कायम तुझ्याबरोबर नसणार, पण म्हणजे स्वतःला सांभाळायचं. आणि तू इंटरकास्ट मॅरेज केलं असं आम्हाला काही म्हणणं नाहीये, पण तो मुलगा तुला 2 वेळ पोसेल असा असायला हवा, किंवा तो जबाबदारी घेणारा असायला हवा, असं खूप गोष्टी सांगून पाठवल्या होत्या मला. त्यामुळे जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एकतर लगेच मला वाटलं असेल नसेल मला आठवत नाही, पण ओव्हर द पिरियड प्रयोगातनं मला ते जाणवत होतं कुठेतरी की काहीतरी आहे. पण मला बेसिकच माहिती नव्हतं की याचं लग्न झालंय की नाही, इथूनच सुरुवात होती. त्यामुळे ती जी 2.5 वर्ष हा म्हणतो, ती 2.5 वर्ष मी ओके, मग बॅकस्टेज वाल्यांकडनं की हा काय करतो, तर मग BSTत नोकरीला आहे. म्हणजे आईनी सांगितलेला एक मुद्दा क्लिअर झाला होता, जबाबदारी प्रश्न काही म्हणजे टेन्शन नाही त्या गोष्टीचं. त्याच्यानंतर मग याचं लग्न झालंय का, घरी कोण कोण असतं, मग जॉईंट फॅमिली आहे, जबाबदारी घेऊ शकतो, असं एक एक करत फायनली 2.5 वर्षात मला कळलं की ओके, म्हणजे मी करू शकते याच्याशी लग्न, किंवा हा आईनी सांगितला होता घरून जसा एक्सपेक्टेड आहे तसा हा मुलगा आहे. आणि मग मला वाटतं की मीच ओपन अप झाले. म्हणजे मी त्याला म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी मला चालेल, पण पुढे जाऊन आयुष्यात मला कधी असं वाटायला नको की अरे यार मी बोललेच नाही, मी बोलायला हवं होतं निदान, असं फिलिंग नको, म्हणून मी त्याच्याशी बोलले होते. आणि मग प्रपोज असं नाही, म्हणजे आम्हाला कळत होतं एकमेकांना. पण इकडनं तुला सांगतो, ही ना मला प्रयोग आमचे थांबेपर्यंत अवजाव करत होती. कधीही नाही मला अरे तुरे केलं नाही. माझ्या बरोबर शरद होता, एकनाथ शिंदे होता, त्याला अरे तुरे करायची. अरे त्रास किती होत असेल. म्हणजे आम्ही ना दौऱ्यावरनं प्रयोग संपला की जेवणाकडे आपण जायला निघतो. ते जेवणाकडे जायला निघताना समजा जेवून झालं, सगळं झालं की गप्पा मारत मारत पुन्हा गाडीकडे येताना माझ्या खांद्याला बॅग असायची, शरदच्याही खांद्याला बॅग असायची, पण बोलता 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 ही आपोआप अशी अलग व्हायची, विलग व्हायची, आणि शरदच्या बॅगेला धरून ही अशी पुढे चाललेली असते. काय त्रास होईल मला सांगती, त्रास. अरे मुळात काय होतं की जेव्हा हे नाटक सुरू झालं तेव्हा ह्याची ऑलरेडी एक बेदुणे 3 नावाची सिरियल ऑन एअर होती दूरदर्शनला. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हा म्हणजे खूप मोठा नट आणि टीव्हीत काम करणारा, आणि बापरे मग ह्याला अरे तुरे कसं म्हणणार. त्याच्यामुळे मी अहो जाओ बरं, शरद आणि मी कसं, त्याचं एक पहिलं नाटक माझंही पहिलं नाटक, म्हणजे मला असं तो एकत्र एका लेवलचे वाटायचो आम्ही. त्यामुळे मी त्याच्याबरोबर खूप छान गप्पा मारायचो. ह्याच्याशी बोलायचं म्हणजे मला दडपण यायचं की अरे बापरे हा एवढा मोठा म्हणजे एस्टॅब्लिश्ड, किंवा हा इतकी कामं करतो, टीव्हीत दिसतो, तर त्याच्याशी कसं बोलणार असं. पण अवधूत तुला सांगतो, प्रवास एक असे केलेले आहेत. म्हणजे ऐन मे महिन्यामध्ये समजा जर नागपूर, विदर्भ तो दौरा, म्हणजे तू विचार कर, त्यावेळेला मी इतक्या सगळ्या कडक उन्हामध्ये आणि ह्याच्यामध्ये वगैरे सुद्धा ना मी खिडकी मुद्दाम लावून घेतलेली असते. म्हणजे पाठी पणशीकर काका बसले असते, ते मला नेहमी खिडकी उघड म्हणायचो नाही हो काका, मग ती सगळी धूळ येते आतमध्ये आणि मग मला त्रास होतो, मग आवाजाला त्रास होतो, उगाच घसा बसतो वगैरे, नको ते राहू देत, बंद राहत. पण मी मुद्दाम, घामाच्या धारा लागलेल्या असायच्या, पण मी मुद्दाम बंद ठेवलेली असायची खिडकी, कारण ही जर बसलेली असली, तिकडे बसलेली असायची, हिचं प्रतिबिंब त्या काचेमध्ये पडलेलं असायचं, हे तरी मला असं न्याहाळत म्हणून केवळ. पण हे पणशीकर काकांना फार उशिरानंतर कळलं. ही सगळी लव्ह स्टोरी, याचं साल काय साधारण 94, 93, 20 वर्ष पण नाही झालं. मला आठवतं आपला काहीतरी, मला वाटतं गोवा दौरा शेवटचा होता, आणि तो दौरा संपून आम्ही येत होतो. त्यावेळेला गाडी परतीच्या प्रवासाकडे होती, आणि मला झोप लागायचीच नाही. मी सांगतो काय, दिवसा ते प्रतिबिंब दिसायचं रे, पण रात्री कुठे दिसणार. सगळा गुडूप अंधार झाला की मी आपला नुसता खिडकीच्या काचेला गुडू गुडू करून टेकून. पण पदराचं टोक वगैरे दिसत असेल, किंवा एक पाठीमागणं असा नुसता एक गजरा दिसत असेल, त्या गजऱ्याकडे एक्झॅक्टली नाही. आणि तेच तुला सांगतो, मी वाटच बघायचो, पण ती कित्येक प्रवास झाले पण ते कधी झालं नाही. आणि अचानक त्या परतीच्या प्रवासामध्ये असं मुसमुसणं मला थोडंसं ऐकायला यायला लागलं, थोडंसं असं. मागे पुढे नाहीच, कुठे बघितलं नाही मी, आपलं जस्ट वरती असा डोकावून, हेच मुसमुसणं इथूनच येत आहे पुढून. म्हटलं की काय इंटरेस्टिंग, काय झालं, काही होतंय का, काही दुखतंय का. 2 मिनिटं इथे येऊन बसा. 2 वर्ष मी याची वाट पाहतो. आंधळा मागतोय, एक डोळा देव देतो 110. आणि मग तिकडे आमचं बोलणं झालं पहिल्यांदा, आणि मग ती
जे आता म्हणाली पण रडायचं काय होतं त्याच्यामध्ये? काय माहिती असं म्हणजे की आता इथून असं पुढे कारण तो आपली भेट शेवटचा होणार नाही. दौरा होता आणि अच्छा, शेवटचा दौरा होता. हा, म्हणजे संपणार होतं. मोहतकाने म्हणजे नाटक declare थांबणार होतं. केलं होतं की आता हे शेवटचा हा दौरा शेवटचा दौरा इथून पुढे काय आपले फारसे प्रयोग होणार नाही बोलायला पाहिजे ना आत्ताच, नंतर कधी बोलणार मग. आणि मग तिकडे बोलणं झालं. मी म्हटलं की ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता मुद्दा होता हिच्या घरी सांगण्याचा किंवा हिच्या घरी बोलण्याचा. मी हिला म्हटलं की तुझ्या घरी आपण बोलूया. तर नाही म्हणाले, माझ्या घरी एवढ्यात नको, आपण ते बोलू. मग आपल्याला मी फोन कधीतरी करायला मिळतो, तोही मिळणार नाही किंवा काय वगैरे. म्हटलं काही नाही. हिची आई मला दरवर्षी गणपतीचं आमंत्रण द्यायची. दरवर्षी आमचा गणपती नवसाला पावतो हो, या गणपतीला वगैरे असं. एक गणपती मी तो हेरला, म्हणजे तो मला वाटतं 94-95चाच गणपती असेल. मी म्हटलं की यावर्षी मी येणार आणि हिला मी म्हटलं की मी बोलतो, विषय काढतो. नाही नको, गप्प बस असं म्हणून मी गेलो. गणपतीला गेलो. 1.5 दिवसाचा गणपती असतो त्यांच्याकडे. गेलो दुपारी. ही आपली किचन आणि 1 रूम किचन छोटंसं तिकडे. आतून बोलू नकोस म्हणून मला सांगते. मी आपला जेवण झालं माझं. पुन्हा आई म्हणाली, पाया वगैरे पडलात ना, काय मागितलं की नाही गणपतीकडे आई आणि बाबा? तर म्हटलं नाही, हो तेच आता जरा पाया पडलो. तोपर्यंत ही धगधुकीची चालू होती. पाया पडलो आणि म्हटलं काय झालं सगळं? तर हो म्हटलं. काय नाही, गणपतीकडे एकच मागणं मागायला आलो होतो. पल्लवीला माझ्यासाठी म्हणून मागायला आलो होतो. असं ढुळूप करून बोलून मोकळा. काय सांगताय? याच्या उपर मला काही माहिती नाही. तर ते दोघेही माझ्याकडे असे बघायला लागले. आणि ही जी आतमध्ये यांनी किचनमध्ये जी धूम टोकली होती, ते म्हणाले की एकमेकांकडे बघितलं. नाही, आम्हाला माहिती होतं, आम्हाला याची कुणकुण होती. गेले कित्येक प्रयोग संपल्यानंतर ही घरी आल्यानंतर तुझ्या कामाचं, तुझ्या याचं इतकं गुणगान तिचं चाललेलं असायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची ना एक जिमी नावाची कुत्री होती. खूप छान, आपली गावठी कुत्री असते तशी कुत्री होती. तर ती आमच्याशी सोड, पण ती घरी आल्यानंतर तिच्याशी बोलताना सुद्धा तुझ्याविषयीच गप्पा मारत असलेल्या मी अनेक वेळाला ऐकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तू नोकरी पण करतोय, समूह पण करतोय, फक्त तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊ देत. ते झालं की मग बार उडवून टाक. क्या बात है. मग ऐश्वर्या नारकर आणि मग ते ऐश्वर्या नारकर हे जे झालं, पण हे झालंच नाहीये अजून. अरे नाही, ते सुद्धा एक गंमत आहे. म्हणजे ती नाटकं करत होती याची, मी माझ्या मुलांचा, विक्रम काकांबरोबर वगैरे, चंद्रलेखाची वगैरे ती सुरू होती. पण तिचं म्हणणं हेच होतं शेवटपर्यंत की अरे हे 24 तासवालं काम आपल्याला नको. तू जी BSc ची नोकरी करतोयस ना, दॅट इज ओके, ते आपल्याला खूप छान आहे. मी सुद्धा ती बँकांच्या एक्झाम्स वगैरे द्यायला सुरुवात केली होती तिने. अच्छा. हो, आपण 9 ते 5 जॉब करायचा फर्स्ट क्लास. संध्याकाळी मस्त फाई गार्डनला वगैरे आपल्याला फिरायला जायला मिळालं पाहिजे. छान चौपाटीवर शिवाजी पार्कला जाता आलं पाहिजे, असं तिचं म्हणणं होतं. पण ते करता करता मीच तिचे फोटोग्राफ्स ॲड एजन्सीज आणि अमुक तमुक सगळ्याकडे पाठवले होते. आणि त्यावेळेला एनिग्माची पहिली ॲड जाहिरात हॉर्लिक्स ची तिला मिळाली त्याच्यामध्ये. तर त्याच्यात हाऊसवाईफ म्हणूनच ते कॅरेक्टर होतं. म्हणजे हाऊसवाईफ दिसेल आणि तिचा मुलगा असं वगैरे. तर खाली नाव यायचं ऐश्वर्या नारकर म्हणून हाऊसवाईफचं. आणि ती मग ते नाव बघून विके नायकांनी की ही महाराष्ट्रीयन मुलगी वाटते आणि सून लाडकी सासरची नावाचा चित्रपट होता. तर त्याच्यातल्या सुनेच्या कॅरेक्टरसाठी ते शोधत होते आणि त्यांना वाटलं की अरे हा फेस आणि हे करेक्ट आहे. मग त्यांनी नंबर काढून मला कॉन्टॅक्ट केलं होतं. तेव्हा पण मी त्यांना खूप तंगवलं होतं. म्हणजे मला वाटायचं की उगाच असं चित्रपट करणार का वगैरे असं विचारत असतील. मग मी याला विचारलं की कोण काय असं सगळं कळल्यावर की मग भेटायला गेले. मग ती पहिली फिल्म शूटिंग सुरू झालं आणि मग तिथून सिलसिला सुरू झाला. नाही, पण ऐश्वर्या, तुम्ही मान्य कराल की प्रत्येक मुलीला शेवटी आता नटण्या मुरडण्याची हौस असते. हो, ती मलाही आहे. नाही, मग पण ती साड्यांमधनं केवळ आणि साड्या आणि अशा मोगऱ्याचा गजरा याच्या पलीकडे जाऊन कधीतरी आपण शॉर्ट स्कर्ट्स घालावेत. आणि नाही वाटलं मला. म्हणजे मी जीन्स घालते जनरल, पण शॉर्ट स्कर्ट्स आणि म्हणजे समोर मला ते टेस्टच नाही. म्हणजे जसं आता मी प्युअर व्हेज आहे, पण मला कधी वाटत नाही की मी कधी मासा खावा. म्हणजे मी तो वाटलं तर खाईन डेफिनेटली, पण ते मला वाटतच नाही. तसं मला वाटतं असावं आहे की मी साडी मला खूप आवडते किंवा चुडीदार, म्हणजे पाकिस्तानी सलवार कमीज असतील तर ते मला जास्त आवडतात जीन्सपेक्षा. ते कम्फर्टेबल पण वाटतात. नऊवारी मला जास्त कम्फर्टेबल वाटते कारण त्याच्यात सावरणच नसतं, नुसतं चाललं की झालं.
काय अविनाश कुठे शोधली हो तुम्ही? बेस्ट आहे अशीच पाहिजे. कारण लग्नानंतर आता मला चांगलं दिसत नाही म्हणून मी साडी नेसते आणि पंजाबी ड्रेस घालते, अशी बायको घाला असंच वाटत नाही मला. अशी कुठे मिळते? डोंबिवली शोधा, डोंबिवलीत शोधा. अविनाश, ऐश्वर्या नारकर सारखी बायको असेल तर नवऱ्याला खुपणारी काही गोष्ट असूच शकत नाही. राईट. आणि जर का ती असेल तर नवऱ्याचं काहीतरी चुकतंय असा निकाल जनमानसाने ऑलरेडी दिलेला आहे. तरी पण तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगा, कारण आम्ही लोकशाही आम्ही मान्य करणारी माणसं. नाही, ऐश्वर्याच्या बाबतीत मला मी म्हणेन एकच तिची अतिशय खुपणारी गोष्ट आहे की तिचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि ती माझ्याशिवाय राहू शकत नाही. ही गोष्ट मला आत्ता सध्याचं जे एकंदरीत वातावरण आहे, जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये मला खुपते. यापूर्वी मला खूप आवडायची ती गोष्ट, पण आता दिवसेंदिवस जसं वय वाढत जातं आहे, आपण आता 40शी क्रॉस करत आलेलो आहोत आणि जे धकाधकीचं जीवन, जे स्ट्रेसफुल लाईफ आपण जगतो आहोत, ज्या पद्धतीने धावतो आहोत, धावपळ, अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये समजा माझं नसणं हे तिच्यासाठी किती त्रासदायक, किती क्लेशकारक असू शकेल, या जाणीवेने मला तिची ही जी गोष्ट आहे ती अतिशय खूप बस. बाकी तुमचं देखील खूप सांगा त्यांच्याबद्दलचं. एकच गोष्ट मला याची खूपते ती म्हणजे हा तयार व्हायला खूप वेळ लावतो. म्हणजे घरातून निघायला कुठेही जायचं असेल, मग आम्ही फिरायला जाणं असू देत किंवा मग तो शूटिंगला जाणं असू देत, याच्यासाठी तो खूप वेळ घेतो. म्हणजे तो वेळेवर निघतो, पण आता 7ची शिफ्ट असेल तर तो 4 वाजता उठतो आणि 4 वाजता उठून त्याला जे काही करायचं ते साग्र संगीत सगळं त्या स्पीडनी त्याला करायचं असतं. तर माझं म्हणणं असतं की हे खूप त्रासदायक आहे, म्हणजे शारीरिकदृष्ट्या हे खूप त्रासदायक आहे. तर कधीतरी आपण काही गोष्टी गुंडाळू शकतो, ज्या गुंडाळला तर त्रास नाही होणार. म्हणजे योगा एक दिवस नाही केला, देवाला नुसताच नमस्कार करून निघालो, हा, तर त्याने काही फार त्रास नाही होणार आपल्याला. पण ती जर 2 तास झोप कमी झाली तर तो दिवसभर त्रास होऊ शकतो. पण ते माझं तत्व आहे, ते त्याला पटत नाही. अविनाश, पण खुपण्याकडे येताना चित्रपटांमध्ये म्हणावं तितकं यश मिळालं नाही किंवा एक एस्टॅब्लिश्ड हिरो त्यातनं घडू शकला नाही, हे कुठेतरी खुपतं का? डेफिनेटली खुपतं, पण मी जसं म्हटलं तसं की जे वाट्याला येईल ते 100% करण्याचं एक पहिल्यापासून सवय लागलेली आहे. जे नाही ते माझ्याकडे नाही, ते माझ्या वाट्याचं नाही. पण ह्याच विचार जर का दुसऱ्या पद्धतीने मांडायचा तर असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं नाहीये का? नाही, अजिबात नाही, तसं नाही. मी म्हटलं ना की तुम्ही स्वतःहून प्रयत्न केलेत का कधी की मला मेन स्ट्रीम हिरो मला व्हायचंय किंवा असं? ॲब्सोल्युटली. त्याचाही एक छोटासा किस्सा तुला सांगतो. म्हणजे पहिल्यांदा मी इतका टेन्शनमध्ये होतो की वर्षा त्यावेळेला दूध का कर, अमुक तमुक वगैरे अनेक चित्रपट, हिंदी आणि एस्टॅब्लिश हिरोईन होती. वर्षाने कित्येक वेळेला राजू फिरकीने सांगितलं, कोण अविनाश नारकर, तुम्ही अजिंक्याला घ्या, अशी अनेक नावं वगैरे सांगत होती त्यावेळेला जे एस्टॅब्लिश होते. पण राजू आपला ठाम होता. राजू म्हणायचं की नाही पण तुम्ही त्यांच्याबरोबर काम करा, बघा तुम्ही वगैरे. एक बेडरूम सीन होता आमचा. बरं. तिला अशी गुदगुली करतो, ती उभी राहते आणि ती उशी घेऊन मला मारायचा असा प्रयत्न करते आणि मारता मारता ती माझ्या अंगावर येते आणि अंगावर आल्यानंतर मी अशी तिला घेऊन अशी 2-4 गिरक्या मारतो, असा सीन होता. पण तुला सांगतो, हा सीन करण्यासाठी त्या असिस्टंटने माझ्या बरोबर जवळजवळ 20-22 वेळा रिहर्सल केली. डोंट बिलीव्ह, तुला सांगतो त्याच्याबरोबर रिहर्सल करून घामाघूम झालो. आणि वर्षा आली, तुम्हाला इतकं घाम का आलाय? म्हटलं रिहर्सल. वाय, तुम्ही का रिहर्सल याच्या बरोबर केली? त्याला ओरडाय, मी करणार आहे, मला रिहर्सल करायला पाहिजे. त्यांनाही आवडलेले. वर्षाला तुम्ही रिहर्सल त्यांच्याबरोबर का केली? तुम्ही का रिहर्सल त्यांच्याबरोबर केली? नाही, तुम्ही रिहर्सल त्यांच्याबरोबर का केली? नाही असं नाही. आता त्या वर्षाला कसं वर्षा कळणार तुला की दररोज सकाळ संध्याकाळ पुरणाची पोळी आणि मोदक करणाऱ्या माणसाला तुम्ही खिमा आणि पाया सूप करायला लावणार तर कसं चालणार? ओके. आणि मग वर्षानंतर आणि खूप अप्रतिम झाला तो सीन. मजा आली. हे असं सांगतात त्यावेळेला काही टेन्शन नाही ना? इतका गोड माणूस आपला नवरा असल्यामुळे एकदम काय नाही. पण तरी सुद्धा काय म्हणूया आपण, थोडंसं हे होतं. म्हणजे मी मुक्ता ज्या वेळेला झाला, आमचा रिलीज झाला त्यावेळेला हिच्या बाजूने तुला सांगतो, मुक्ता इंटरनॅशनल फेस्टिवल इंडियन पॅनोरामामध्ये सिलेक्ट झाला होता आणि आम्ही गेलो होतो. आणि गंमत अशी की सोनाली आणि मी बसलो होतो कसे
मी सांगू काय हे मी जास्त माझ्या म्हणजे माझं मत मी मांडू शकते. तेव्हा मी फिल्म ह्या क्षेत्रात नव्हते, कॅमेरा मीडियामध्ये. त्यामुळे मी डायरेक्ट फिल्म बघायला गेले. ओके, फिल्म बघायला गेल्यावर मी काय एक्सपेक्ट करणार की हा माझ्या शेजारी बसणार ना, कारण मी त्या प्रोसेसमध्ये नाहीये. तर तू मला सांगायला पाहिजेस ना की काय घडलं पाहिजे, नाही काय घडलं पाहिजे, किंवा ह्या सीनला हे झालं, ह्या सीनला हे झालं, हे तू मला सांगायला पाहिजे ना. तर हा इकडे, मध्ये सोनाली, मी इथे, असं आम्ही बसलो मुळातच. त्याच्यानंतर याचं मध्ये मी बसलो, तू इथे सोनाली होती आणि इथे तू होती. ओके, तर त्याच्यानंतर फिल्म सुरू झाली. त्यांचंच आपसात, पहिलीच फिल्म होती माझी पहिली. अरे ओके, मोठ्या पडद्यावर एकमेकांना पाहतोय. ठीक आहे, पण माझं म्हणणं होतं की हे तुम्ही अनुभवलेत ना, मला सांगा की तेव्हा काय घडलंय. मग तू मला सांग की अरे असं झालं होतं, तसं झालं होतं. इथपर्यंत ठीक आहे, चल मी रेटत होते तोपर्यंत. नंतर एका सीनला असं छान बांबूचं बन बिन आणि हे एकत्र आले, तिथपर्यंतही ठीक आहे. गालाला गाल वगैरे आल्यावर पारा गेला होता तिथे. त्याच्यानंतर गाणं बिणं चाललंय आणि यांचंही चाललेलं आहे सगळं, आणि माझा तिळपापड झाला होता. मग तिथून बाहेर पडल्यावर बाबा आणि मी, आम्ही दोघंही गेलो होतो. बाबा म्हणाले तू येतेस का, निघूया आपण. म्हटलं नाही, तुम्ही वा पुढे, मी येईन. मग आम्ही बाईकवरनं आम्ही गेलो. आमचं हजी अली नेहमीचं बसण्याचं ठिकाण, त्या कट्ट्यावर बसायचं. हा बोलतोय कसं वाटलं, काय झालं, काय झालं. मी एक शब्द नाही, डिम्म बसून होते. कारण मला म्हणजे तर मी किती रागवू आणि किती बोलू असं झालं होतं. मी त्याला म्हटलं की म्हणजे का हे तू सांगू शकत होतास ना दिग्दर्शकाला की मी हे नाही करणार, मला हे नाही करायचं, हे तू का नाही सांगितलंस, तू का तिच्या गालाला गाल वगैरे. आणि बरं झालं ते हे मला आधी सांगायला हवं होतंस की मी असं केलंय म्हणून. ओके, हा एपिसोड एक झाला होता. कट्टू सांगते तुला. आता हा ह्याच क्षेत्रातला आहे. कट्टू सून लडकी सासरची हा माझा पहिला चित्रपट, जेव्हा आमचं लग्न होऊन 1 वर्ष झालं होतं. त्याच्यात समीर धर्माधिकारी माझा नवरा, आणि प्रेग्नन्सीची न्यूज येते वगैरे, समीर मला उचलतो, गोल फिरवतो वगैरे, हे सगळं झालेलं. आणि हा एकदा लोकेशनवर आला, मी उत्साहाने याला अल्बम दाखवला, हे बघ हे बघ हे बघ. त्याच्यात तो फोटो होता एक, आणि हाच चिडला. म्हटलं रे तुला माहितीये ना हे खोटं असतं, तेव्हा कसं माझं झालं होतं, तेव्हा तू काय सांगितलं होतं. पण ते 2च किस्से आहेत. त्याच्यानंतर म्हणजे खूप अंडरस्टँडिंग वाढलं आमचं एकमेकांबरोबरचं. पण लोक, तुम्हाला असं वाटत असेल की ऍक्टर आणि ऍक्ट्रेस, नवरा बायको, म्हणजे ह्यांच्यात अशी भांडणं काय होत नसतील, अंडरस्टँडिंग या बाबतीत असेल. असं काही नसतं. बायकोला राग येतो तेव्हा बायकोला राग येतो, आणि नवऱ्याला जेव्हा राग येतो तेव्हा नवऱ्याला देखील राग येतो. यालाच म्हणतात खूपणं. अविनाश, तुम्ही आत्ता सुद्धा खूप हँडसम दिसता. आणि मला आठवतंय, मी तुम्हाला ज्यावेळेला रणांगणमध्ये बघितलं होतं, दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय सॉ यू ऑन स्टेज. ओके. तर भाऊसाहेब पेशवे त्यांचा रोल तुम्ही करत होतात, आणि तो बघून असा पहाडा एवढा मोठा माणूस, आणि असे डोळे दिपायचे. पुढे मी जातो, पण मला थोडंसं त्यातला परफॉर्मन्स तुमच्या लक्षात असेल तर 1-2 लाईन करून दाखवा ना प्लीज. सारख्या शत्रूच्या रेट्या पुढे आपले झेंडे सावरणार नाहीत, आणि पानिपतावर मराठा जिंकला तर तो आवरणार नाही. या हिशेबी वृत्तीने इथले हिंदू राजे, जाट, शीख, राजपूत, मुसलमान सगळे आपापल्या बिळात उंदरासारखे लपून दुरूनच तमाशा बघतायत. तरीही जिद्दीचा ज्वालामुखी चेतवीत आम्ही ते ठाण मांडून बसलो आहोत. श्रीमंत, मृत्यूची भीती तरी कोणाला. मरण म्हणजे मनुष्य देहाच्या दरवाजावरले अखेरचे तोरण. जगरीत मेल्या मुर्द्याचाही हळद कुंकवाने मळवट भरते. मात्र आमचे जिवंत देह सुसले होते राष्ट्राभिमानासाठी आगीत रक्त स्नान करायला. आपण येणार येत आहात. या भुलीमध्ये जरी आम्हाला गुंग ठेवले असते तरी आमच्या रिकाम्या पोटांनी त्या गिलच्याला यमुनेत गाडला असता. हो, लक्ष लक्ष नक्षत्रांचं तारांगण उद्ध्वस्त करण्यासाठी काळाने, आणि मातेचा भरला मरवट पुसण्यासाठी बाळाने पण काय निवडलाय हा मुहूर्त. श्रीमंत, तुम्ही पण काय निवडलाय तो हा मुहूर्त. आता ढासळूत कितीही अरिष्टांचे डोंगर, कोसळोत आभाळकडे, कोसळोत नक्षत्रांचे मांडव, करू दे संकट सरितेला खुशाल तांडव. उद्याची सूर्य किरण फाकतील ती केवळ आमच्या ढाली तलवारीच्या ठेक्यावरच. जिवंतपणे आम्ही आग होऊन जळूच, आणि मेलो गेलो तरी असे काय लागणार आहे त्या मृत्यूच्या हाती. अरे ओढेल तो आमचे रक्ताळलेले मुर्दे. मात्र
काळाच्या पाठीवर उठतील स्फूर्तीच्या लक्ष लक्ष रांगोळ्या. आमचं बलिदान भावी पिढ्यांना देईल याद. पानिपतावरचा हा महासंग्राम छडला होता केवळ देशाच्या एकजुटीसाठी, मातीच्या अस्मितेसाठी आणि स्वातंत्र्याच्या तृष्णेसाठी. हर हर महादेव. आता राष्ट्रनिष्ठाच इतकी कडवी, इतकी जाज्वल्य व्हायला हवी की दहशतवाद्यांना राष्ट्रनिष्ठांचीच दहशत वाटायला हवी. माझा धर्म मेला तरी 72, पण हे राष्ट्र एकसंध राहायला हवं. आणि या मातीतून रुजून आलेली आमची संस्कृती जगायला हवी. ती एक शिस्त, तो एक संस्कार तुम्ही दोघांनी नकळतपणे जो माझ्यावर केलात, त्यामुळेच मला वाटतं मी एक स्वतःला कुठेतरी स्वतःची आयडेंटिटी जपून ह्या सगळ्या मायाजालात वावरतेय.